परळीतल्या महादेव मुंडेचं काय झालं हा सध्या चर्चेचा विषय आहे। सुरेश धसांनी वाल्मिक कराडच्या मुलाभोवती महादेव मुंडेच्या खुनाचा तपास फिरतो असा आरोप केलाय। त्यामुळे वाल्मिक कराडशी जोडलेलं आणखीन एक प्रकरण असल्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे। नमस्कार, मी हर्षदा परब। 14 महिन्यांपासून मी न्यायासाठी फिरतेय, मला न्याय मिळत नाही, ही प्रतिक्रिया आहे ऑक्टोबर 2023 मध्ये खून झालेल्या महादेव मुंडेच्या पत्नीची, ज्ञानेश्वरी मुंडेची। संतोष देशमुख खुनाच्या प्रकरणात जसं एसआयटी आणि सीआयडी चौकशी लावली, तसंच माझ्या नवऱ्याच्या खून प्रकरणातही राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याच पद्धतीनं गुन्ह्याचा तपास करावा आणि माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी तिची मागणी आहे। महादेव मुंडेच्या पत्नीची ही मागणी योग्य असल्याचं बीडमधले अनेक जण दबक्या आवाजात सांगतात। त्याचं कारण आहे महादेवचा झालेला खून। तर ही घटना घडली ऑक्टोबर 2023 मध्ये। भोपळा गावात राहणारा 38 वर्षांचा महादेव मुंडे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक परळी वैद्यनाथ इथं पिंगमी एजंट म्हणून खासगी नोकरी करायचा। तसंच त्याचा भिशी आणि सावकारीचा सुद्धा व्यवसाय होता। त्या दिवशी महादेवच्या भावानं अशोक मुंडेनं महादेवला रात्री साधारण 8:21 फोन केला होता, पण महादेवनं फोन उचलला नाही। ही तारीख होती 21 ऑक्टोबर। दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबरला महादेवच्या पत्नीचा ज्ञानेश्वरी यांचा अशोकला फोन गेला। तिचे पती महादेव घरी परतले नाहीत असं तिनं फोनवर सांगितलं आणि त्याबद्दल सांगताना तिनं अशोकना सांगितलं, संध्याकाळी 7:30च्या सुमारास मुलांना क्लासवरून घरी आणून सोडलं आणि त्यानंतर बाहेर गेले, ते परत आलेच नाहीत। अशा शब्दात तिनं महादेवच्या भावाला फोनवरनं झालेली घटना किंवा महादेव परतला नाही याच्याबद्दल कल्पना दिली। महादेवच्या भावानं 22 ऑक्टोबरला दिलेल्या तक्रारीत या घटनेचा, या फोन कॉलचा उल्लेख आहे। त्यानंतर माहिती आली ती महादेवच्या मेहुण्याकडनं। सतीश फड यानं अशोकला सांगितलं की परळीच्या वनविभाग कार्यालय परळी वैद्यनाथ समोर मोकळ्या जागेत महादेव मुंडेला मारून टाकलंय। अशोक मुंडेनं दिलेल्या एफआयआर मध्ये उल्लेख केल्यानुसार महादेवचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्याच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर धारदार शस्त्रानं वार केले होते। तक्रारीत नमूद केल्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। धारदार शस्त्रानं महादेवची हत्या केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं। महादेवचा मृतदेह सापडला, त्यावर तशा खुणाही दिसत होत्या। सुरेश धसांनी केलेल्या आरोपांनुसार महादेवच्या शरीरावर म्हणजे महादेवला भोसकून मारलं होतं। महादेवचा मृतदेह सापडला त्या दिवशी ही तक्रार करण्यात आली होती अशी माहिती काही जण सांगतात की महादेव मुंडेंनी त्यावेळी शंकर पार्वती नगर इथं प्लॉटची जमीन घेतली होती आणि त्यावेळी तिथं 1 ते 1.5 लाख रुपये असे जमिनीचे भाव होते। आता ज्याची किंमत सुमारे 10 ते 20 गुंठ्याला 30 ते 40 लाख रुपये आहे असं सांगण्यात येतं। याच प्लॉटच्या आणि पैशाच्या वादातनं महादेवचा त्यावेळी खून झाला होता। महत्त्वाचं म्हणजे सुरेश धसांनी या प्रकरणामध्ये आरोप करताना वाल्मिक कराडचा मुलगा सुशील मुंडेवर आरोप केलेत। महादेव मुंडे प्रकरणातले आरोपी या आकाच्या मुलाच्या अवतीभोवती फिरताना दिसतात असं सुरेश धस म्हटलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊस दौऱ्यावरनं परत आले की तिथून परतल्यानंतर मी त्यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं धस सांगतात। धसांनी या प्रकरणात केलेल्या आरोपानुसार घटना घडल्यानंतर 6 आरोपींची त्यावेळी ओळख पटली होती। त्यावेळेचे पोलीस निरीक्षक रवी सानप नावाचे अधिकारी होते, ते आरोपींना पकडायला सुद्धा गेले होते, पण कराडनं त्यांना पकडू नका, उलट या प्रकरणात राजाभाऊ फड आणि इतर 5 जणांना आरोपी करा असं सांगितलं। पण असं करायला या सानप नावाच्या पोलीस अधिकाऱ्यानं नकार दिला आणि त्यानंतर मात्र आकाच्या सांगण्यावरनं म्हणजेच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं या सानप अधिकाऱ्यानं स्वतःची बदली करवून घेतली असा सुद्धा आरोप धसांनी केलाय। धसांनी केलेल्या या आरोपांनंतर हे आरोप चुकीचे आहेत असं म्हणायला हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत तरी कोणीही समोर आलेलं नाही। उलट बीडमध्ये या सगळ्याबद्दलची कुजबूज अशीच आहे। पैशाच्या वादातनं, त्या प्लॉटच्या मालकी मिळवण्यातनंच झालेला महादेव मुंडेचा खून आहे असं बीडमध्ये बोललं जातं। बीडमधले पत्रकारही दबक्या आवाजात हीच माहिती देतात, नाव न सांगण्याच्या अटीवर हेच सांगतात। सुशील कराड बरोबर महादेव मुंडेचे मारीकरी फिरतात असा आरोपही धसांनी केलाय। महादेव मुंडेच्या खून प्रकरणात एकाही आरोपीला तब्बल 14 महिन्यानंतर अटक झालेली नाही। महादेव मुंडेचा खून झालाय हे परळीकरांना माहितीये, अख्ख्या बीड जिल्ह्याला माहितीये। मृतदेहावर धारदार शस्त्रानं वार झाल्याचं स्पष्ट दिसतंय, तसा उल्लेख पोस्टमॉर्टेमवर सुद्धा करण्यात आलेला आहे। पण महादेवचे मारेकरी 14 महिन्यानंतरही सापडलेले नाहीत, एकही संशयित ताब्यात नाही। या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय सूचना देतात हे महत्त्वाचं आहे। महादेव मुंडेचे मारेकरी सापडतात का? धस आरोप करतायत तेच आरोपी आहेत की धसांचे आरोप खोटे आहेत? या सगळ्याचा उलगडा त्यानंतरच होणार आहे जेव्हा महादेव मुंडेच्या खुनाचा तपास होईल।
महादेव मुंडेच्या खून प्रकरणाबाबत आतापर्यंत जी माहिती समोर येते आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातला परळीतला आणखीन एक हा खून ज्यामध्ये आरोपींना अटक नाही की पोलिसांच्या तपासाचे अपडेट नाही. खून झाला आहे, मारेकरी ताब्यात नाहीत, कुणाला शिक्षा नाही, कोर्टात केस नाही.